भाग्यवान आहोत की ज्ञानोबाऱ्यांच्या जन्मभूमीवर ही साधना करण्याकरता आपण आज जिवंत आहोत या मंडपामध्ये। ही भली मोठी देवाची कृपा आहे। बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचोनी आलो इथवरी। प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतोय, घडी घडी असं असताना ऐका नाही पडिलो, आपल्यावर त्यांनी झडप घातली नाही, आपल्याला जिवंत ठेवलं। 750वा हा उत्सव पाहण्याकरता दिला या काळे अवकाश। काळाने भला मोठा अवकाश दिला या जन्मभूमीवर। इथं साधना करण्याकरता, इथं येण्याकरता, हे चरण आपल्याला दिसण्याकरता खूप पुण्य लागते। असलेलं पुण्य निष्काम असावं लागते आणि निष्काम असलेलं पुण्य फळाला यावं लागते। सगळ्यांनी ऐका, भागवतामध्ये उद्धवाचा, नारदाचा आणि भगवंताच्या वडिलाचा म्हणजे वसुदेवाचा संवाद आहे। वसुदेव नारदाला असं बोलतात, तुम्ही भागवत धर्म अनुगामी, तैच कृपालाही जे आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी, प्रयाग संगमी केल्या। अशा संतांचं दर्शन होणं, तिथं काही आपल्याला सेवा घडणं, तिथं वास्तव्याला राहता येणं, 7 दिवस सप्ताहाच्या निमित्ताने होईना ज्ञानेश्वरी पारायणा करता जी जी सेवा आपल्या वाट्याला आली, ती सेवा मिळण्याकरता भलं मोठं पुण्य लागते आणि ते पुण्य निष्काम असावं लागते। किती लागते हो? जई आणि तै, जई भेटीला जे आम्ही, तै कोटी पुण्य निष्कामी, निष्काम पुण्य लागते। ऐका, केवळ निष्काम पुण्य असून चालत नाही, असलेलं पुण्य फळाला यावं लागते। पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा तसा, आलो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आलो सन्मुख तो कैसा आलो सन्मुख कीर्तन करून निघून जावं एवढ्यापुरती मर्यादित हा विषय नाही। ऐका, या जन्मभूमीचे रजक्कन आपल्या कपाळाला लावायचे आणि खऱ्या अर्थाने आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत। आपल्या भाग्याचा उदय की आपल्याला इथले रजक्कन आपल्या कपाळाला लावण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं। हे सामान्य भूमी नाही। या भूमीच्या दर्शनाची अभिलाषा तुम्ही आपण सामान्य व्यक्तीने करावी, एवढ्यापुरता मर्यादित हा विषय नाही। ऐका, या भूमीचं दर्शन घेण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा उतरले भार वैष्णवांचे, उतरले भार वैष्णवांचे, उतरले भार वैष्णवांचे, उतरले भार। उतरले बार वैष्णव
अभिलाषा कोणी करावी? उतरले भार कुणाचे? वैष्णवाची. या भूमीचं दर्शन घेण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा जे देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, जपी, तपी, सिद्ध, साधक, ऋषी, मुनी, तात्कालीन सर्व संत, जगातील सगळे तीर्थ आणि क्षेत्र, ब्रह्मांडातील सगळे तीर्थ या भूमीची अभिलाषा करतात. कशा करतात? तीर्थे तया ठाया. आपण तीर्थाला जातो, आपले पाप तिथं क्षालन होतात, आपल्या पापाचं क्षालन करून तीर्थ मलिन होतात आणि ती मलिनता घालवण्याकरता तीर्थ इथं येतात. आणि सर्वांनी या भूमीचं दर्शन घेण्याची अभिलाषा करावी. वैकुंठवासी शांताराम गुरुजीचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे, आपण यांच्या दर्शनाला जेव्हा जातो, त्या भूमीचं दर्शन आपण जेव्हा घेतो, विशेष करून आतापर्यंत किती वर्ष झालीत ऐका, 750 वर्षापासून या भूमीला ज्यांचे चरण स्पर्श झाले, तर कालपर्यंत विद्वान लोकांचे, मोठ्यांचे जर आपण नावं घेतलं तर स्वतंत्र विषय तो आहे. मला प्रवीण भाऊनी सांगितलं, जगन्नाथ महाराज या रस्त्याने जात, इथं दर्शनाला आहे. त्यांच्या जे ज्ञानेश्वर महाराज भावंडांचे कृपांकित आहे, त्यांच्या चरणस्पर्शाने, त्यांच्या रजकणाने पावन झालेली संत ज्ञानोबा चारही भावंडांच्या खऱ्या अर्थाने वास्तव्याने पावन झालेली भूमी, या भूमीचे मॅग्नेट, या भूमीचे हर्ट्स, या भूमीचे कंप इथं कशा करता यायचं? इथं कपाळाला हे रजकण का लावायचे? इथली जे ऊर्जा आहे, हे पॉवर स्टेशन आहे. इथून मिळणारी जी शक्ती आहे, उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला जर परमार्थिक ऊर्जा आवश्यक असेल, तर अशा स्टेशनला, अशा भूमीला आपल्याला आलंच पाहिजे, यावं लागते असं नाही, आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला परमार्थिक ऊर्जा मिळू शकत नाही. मिळण्याचं स्थान आहे विठ्ठल. पवित्र ते कूळ पावन तो देश, जेथे हरीचे दास. ज्या भूमीने, या महाराष्ट्राला नाही, महाराष्ट्रात म्हटलं त्यांच्या कर्तृत्वाला, कार्याला मर्यादा येते. ज्ञानोबाऱ्यांचं, या चारही महांडाचं कार्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, असं कोणी समजू नये. भारतापुरतं नाही. ज्ञानोबाऱ्या बोलताना काय बोलतात? आनंदाचे आवारू मांडू महाराष्ट्राने. संभाजीनगर जिल्ह्यापुरते नाही, कोणाकरता? आनंदाचे आवारू मांडू जगा. पुढे ऐका, संसारा एवढे ओझे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे. संसारा एवढे ओझे फेडिले, फक्त आपेगावचे नाही, संभाजीनगरचे नाही, महाराष्ट्राचे नाही, कशाचे? जगाचे. विश्वात्मक भाव, विश्वाचं कल्याण ज्या भावंडांनी ऐका एवढ्या करता अवतार घेतला आणि ज्या भूमीत न घेतला, ती भूमी आहे विठाला. मध्ये 7 सेवा जन्मोत्सव आपण साजरा केला. त्याचे साक्षीदार याच्यामध्ये काही असतील. त्या काळामध्ये त्या मंडळींनी फार मोठी परिस्थिती, तुम्ही समजता तेवढी प्रतिकूल नव्हते, पण विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी त्यांना सहकार्य करणार, तर त्यांचे सगळे नावं मी घेऊ शकतो. महाराजांपासनं तर ते प्राध्यापक कृष्ण गुरवपर्यंत त्यांनी जो अट्टहास प्रयत्न केला, आणि आपल्याला खऱ्या अर्थाने, कारण संताच्या येण्याची, संताच्या जाण्याची आणि संताच्या स्थळाबद्दल हे वाद अपेक्षित असतात. काही लोक निर्माण करतात आणि काही त्याला खत पाणी घालत असतात. ऐका,
परंतु त्या कालखंडामध्ये नामदेवरायांनी आधी करून संतांनी जे वर्णन केलं, कारण अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी. काही साहित्यिक मंडळी आपला शब्द शल करून शब्दाचं त्याला ऑपरेशन म्हणून करून आणि आपल्या भूमिकेतून त्याकडे पाहत असतात. पण सगळ्यांनी माझं एक वाक्य लक्षात ठेवा, संत साहित्याचा अभ्यास करत असताना, संताच्या बोलण्याचा, संताच्या वाक्याचा अर्थ करत असताना शब्द, ऐका, शब्द असतात. संत जे बोलले ते शब्द आहे, त्या शब्दाला अर्थ असतो, अर्थाला आशय असते. आशय कळण्याकरता अनुष्ठान असा लागते. अनुष्ठानानंतर अनुभव बघतो आणि नंतर त्याचा अनुवाद करता येतो. आपण तसंच अनुवाद करतो. शब्द वेगळा, त्या शब्दाला अर्थ असतो, अर्थ वेगळा आणि अर्थाला आशय असते. एखाद्या आईने त्या मुलाला म्हटलं, हे बाळा तिकडे मरू नको, इकडे मर. मर या शब्दाचा अर्थ काय होते? मर या शब्दाचा अर्थ होते मरणे, बस. अर्थ जरी गुरुजी तो होत असला, दादा, मर या शब्दाचा अर्थ मरणेच होते. पण ती आई जेव्हा बोलते की तिकडे मरू नको, इकडे मर, त्या आईच्या बोलण्याचा आशय मरणे होत नाही. शब्दाचा अर्थ होते मरणे, पण मर या शब्दाचा आशय आईचा आहे जगणे. काय आहे? तिच्या बोलण्याचा आशय आहे जगणे. पण संताच्या शब्दाचा अर्थ, आशय, त्याचं अनुष्ठान. म्हणूनच तर पाहुणे ग्रंथ करावे. हे कशाकरता आपल्याला करावं लागते? अनुष्ठान. त्याचं कारण आहे अधिष्ठान कळण्याकरता अनुष्ठान. ऐका, शब्द, त्याचा अर्थ, आशय, अनुष्ठान, नंतर अनुभव, नंतर त्याचा अनुवाद. आणि याच्याकरता मान्य करावं लागते श्रेष्ठाचार. विठ्ठल वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. प्रत्येक क्षणाक्षणाला, दिवसाला आम्ही या गोष्टीला सामोरे जातो. हा सार्वजनिक जीवनामध्ये बोलण्याचा विषय नाही, पण तुम्हाला समजल्याशिवाय ते कळणार नाही. आणि म्हणून हे जे चारही भावंड, हे चार रत्न या भूमीने दिले, या भूमीचे फार मोठे उपकार या जगावर, विश्वावर आहेत. आणि म्हणून मी स्वतःला धन्य समजून घेतो की मला इथं या भूमीवर दर्शन करून सेवा करण्याचं भाग्य महाराष्ट्राने उपलब्ध करून दिलं. त्यांच्याप्रती एकदा पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. विठ्ठल पावन तो देश, पवित्र ते कोड. काय विषय महाराज. आमचे आदरणीय, वंदनीय, पूज्यनीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबांचे सहचारी होते. त्यांनी खूप सुंदर या संदर्भामध्ये आम्हाला सांगितलेली माहिती आहे. चला, आणि म्हणून ही भावंड ज्या भूमीवर अवताराला आली, ज्या कुळामध्ये आली, ते कुळ किती पवित्र आहे. ऐका, पहिले कुळ पवित्र असावं लागते, देश पवित्र असावा लागते. असे संत अवताराला येण्याकरता कुश धन्याने पवित्र लागते. धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांचा कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांचे कुळ, धन्य यांचा वंश, धन्य यांची कुळची
धन्य यांची खुशी योगी ज्या कुळामध्ये संत अवताराला येत असतात ते कुळ धन्य असतं. ज्या गावामध्ये ते अवताराला येतात तो गाव तो देश धन्य असतो. ऐका, ज्या भूमीतनं ते अवताराला येतात ती भूमी धन्य असते. पुढे आणखी सांगू, भगवान म्हणतात ज्या कुशीतून ते जन्माला येतात ते कुश धन्य असते. सर्वसामान्य जीवाचा संवाद नाही, देवाचा आणि रुक्मिणी मातेचा संवाद आहे. रुक्मिणी मातेला परमात्मा देवा बोलतात, ऐसे सांगता रुक्मिणीशी. ऐका, प्रेम ऐसे सांगता हरीसी प्रेमो संडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जायाची कुशी ज्ञानदेव श्रीमन्निवृत्तीनाथ सोपान देव आदिशक्ती मुक्ताबाई जन्मले. विठ्ठल काय वंश आहे त्यांचा. ऐका, हरिहर पंथ जावळे, मी मगाशी तिथं वाचलं, खूप सुंदर तुम्ही माहिती दी. येणाऱ्या माणसाला सगळ्या व्यक्तीला माहिती होईल. हरिहरपंत जावळे मूळ पुरुष, जसे भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, विश्वंभर बाबांच्या कुळामध्ये तुकोबारायण कुळात आपण कुठल्या वंश महाराज हरिहरपंत जावळे 10 असे जवळजवळ 60चा काळ वक्तेबाबांच्या चरित्रामध्ये. आणि हरिहरपंत जावळे आडनाव जावळे नंतर कुलकर्णी त्यांना मिळालेला तो पेशा. नंतर रामचंद्रपंत, ऐका, केशवपंत, दोघं भाऊ आणि मोहनाबाई बहेर, तो वंश पुढे. रामचंद्रपंत आणि केशवपंत म्हणून झाल्यानंतर एका वर्षामध्ये केशवपंतांचा देहावसान झालं. रामचंद्रपंत, गोपाळपंत, नंतर गोविंदपंत आणि त्र्यंबकपंत आणि नंतर विठ्ठलपंत. बरा मोठा इतिहास आहे, आपण बहुश्रुत मंडळी आहात. आणि मग ज्या वंशामध्ये ही भावंड अवताराला आली, कशा करता अवताराला आली, ते अवताराला येण्याच्या आधीचा विषय, त्या काळामध्ये असलेली सामाजिक राजकीय परिस्थिती, त्याचा सगळा ओहपोह करणं आपल्याला आता शक्य नाही. पण ही भावंड अवताराला येण्याच्या आधी या देशाची परिस्थिती, महाराष्ट्राची परिस्थिती जरा भीषण होती. काय होतं, महाराज सांगतात, राजे येवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोषाने तीही अवतार धरिले, जगाच्या कल्याणाकरता ही मंडळी अवताराला आली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण होण्याच्या आधीची पार्श्वभूमी काय होती? सर्वसामान्य लोक पूर्णतः अज्ञानामध्ये बुडालेले होते. का? कारण जगामधलं ज्ञान लोपलं होतं. रामानंद रामा जनार्दनाने एकच काव्य केलं, पण इतकं जर अमर झालं. लोपले ज्ञान जगी गीताने नाते कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले तारे आरती राजा आरती राजा काय सांगितलं? लोपले ज्ञान जगे. त्या कालखंडामध्ये जगामधलं ज्ञान लोपलं होतं. ज्ञान कसं काय लोपत असते? ज्ञान कशामध्ये लोपत असते? ज्ञान 4 गोष्टीमध्ये लोपत असते. कशा कशामध्ये? एक भाषेमध्ये, दुसरं परंपरेमध्ये, तिसरं जातीयतेमध्ये आणि चौथं गुह्यतेमध्ये. विठ्ठल ज्ञान लोपल्यानंतर काय होते? सगळ्यांचं हित होते. हित नेणं ती कोणाला कळत नाही. का कळत नाही? ज्ञान लोपलं. कशामध्ये लोपलं? पहिले भाषेमध्ये. भाषेमध्ये कसं लोपते? कारण सर्व ज्ञान होतं संस्कृत भाषेमध्ये. आणि संस्कृत भाषा कोणा कळत नव्हती. संस्कृत भाषा कोण संस्कृत कळत नाही. त्यावेळेस कळत नव्हती. मग आज कळते काय? मी जर म्हटलं ओम भद्रम कर्णवे शृणुयाम देवा, काय त्याचा अर्थ कळते का आपल्याला? स्मशाने वास क्रीडा स्मरहर पिशाश्चा सहचरा चिता भस्मालेपा स्नगमिर्करोटी परिकरा. हे आपल्या लक्षात येत नाही. ममत्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः असं म्हटलं तर लक्षात येत नाही. येते काय? यानी कानिच पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विलक्षन्ति प्रदक्षिणा. हे सहजासहजी लवकर लक्षात येत नाही. पण मी जर म्हटलं ओम भद्रम कर्णवे शृणुयाम देवा, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. ममत्वेतां वाणीं येणे मुखे तुझे वर्णी गुणना स्मशाने वास क्रीडा. या पूर्ण श्लोकाचा अर्थ भस्मवटी रुंड्रमाळा हाती त्रिशूळ नेत्रे ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी झोबे वासुकी हार. हे हा त्याचा अर्थ. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानि च. हे लक्षात येते. पण घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायन रूप. हे आपल्या लक्षात येते का? हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जे ज्ञान पोचायला पाहिजे ते ज्ञान एका विशिष्ट भाषेमध्ये बंदिस्त झाल्यामुळं त्यांनी भली मोठी क्रांती केली. आणि ते लोपलेलं ज्ञान भाषेमधलं बाहेर काढलं. आहे की नाही? जे भाषेमधलं ज्ञान दुसरं ज्ञान. परंपरा, एक गुरु एक शिष्य. आपण दररोज अभंग म्हणतो. ते म्हणतो की नाही? आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा पट्ट शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दाता दान देवा देवाचा
शिष्य ऐका पुढे. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. पुढे ऐका. ज्ञानदेवासार. त्याच्याही पुढे ज्ञानदेवोपदेश करुण्या पाही. सोपान मुक्ताबाई बोधीर. पुढे मुक्ताबाईने बोध. खेचरासी. एकट्या खेचराला नाही, तेने नामयाला. एकट्या नामदेव महाराजांना नाही, नामदेवरायांच्या घरातले सगळं कुटुंब. किती? नामयाचे कुटुंब सगळे 15 लोकांचं. पुढे ऐका. चांगावटेश्वर. कबीर महाराज नामदेवरायाच्या घरातील सगळे कुटुंब आणि सगळ्यांना हे ज्ञान ऐका लोपलेलं परंपरेमध्ये. त्याचा विस्तार कोणी केला? पैठण निवासी नाथराय सांगतात. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तेने नामया. चांगावटेश्वर एका जनार्दनी विस्तार कोणी केला? नाथराय सांगतात. एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाई आई साहेबांनी परंपरेमध्ये लोक शेवटच्या जातीमध्ये ज्ञान लोपत असते. मुक्ताबाईंनी ज्ञानोबाऱ्यांना ताटीच्या अभंगामध्ये एक भला मोठा सिद्धांत सांगितला. दादा, बोधा करुणय अंतर, साधू नाही आप पर. म्हणजे विशिष्ट जातीला ज्ञाना बाकी कोसो दूर असायचे. ऐकण्याचा नाही आणि सांगण्याचाही नाही. पण प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये खरे बंडखोर कोण असतील तर हे 4 भावंड आहेत. ऐका. हे क्षत्रिय वैश्य दोन्ही, ब्राह्मणाच्याची वाणी जे वाणी, एर वैदिक विधानी योग्य म्हणून. हा संदेश हे भलं मोठं लोपलेलं ज्ञान परंपरेमध्ये, जातीतेमध्ये आणि विशेष करून भाषेमध्ये आणि वैभवाचा निडोबारा परिचय करून देतात. ते कोण आहेत? संत श्रेष्ठ निडोबारा सेवे करता घेतलेला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
जगाचं हित डोळ्यासमोर ठेवून, जगाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून, जगाच्या हिताची जाणीव ठेवून आणि हित भाव याची कळवळ आणि तळमळ उराशी बाळगून जे आपलं स्वरूप, मूळ स्वरूप सोडून अवतार, ब्रह्ममूर्ती असलेले संत अवताराला आले. कारण अवतार हा शब्द काय, त्याला उपसर्ग आहे, म्हणजे वरून खाली येणे. आता खाली येणे हा शब्द काही चांगला आहे काय? एखादा मनुष्य बोलता बोलता खूप खाली आला, हा परिस्थितीने म्हणा, बोलण्याने म्हणा, मनुष्य खाली येणं हा काही फार शब्द प्रतिष्ठेचा नाही. पण मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं आहे, काही शब्दाला विनाकारण प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि काही प्रतिष्ठित शब्द उपहासाचे विषय ठरले, आहे की नाही? अवतार शब्द तसाच आहे. अवतार म्हणजे वरून खाली येणे. पण देवानी संतनीचा अंगीकार केल्यामुळे त्याला प्रतिष्ठा आली. एक शब्द आहे, कुठला? नालायक. शब्द चांगला आहे की वाईट आहे? कसा शब्द आहे? नालायक. हा, नालायक किती चांगला शब्द आहे. हे लायक नसलेले. महाराज तुम्ही कीर्तन करण्याच्या लायकीचे आहे, पण गाडी चालवण्याच्या तुम्ही अजिबात लायकीचे नाही. म्हणजे कोण आहे तुम्ही? कारण तुम्हाला गाडी चालवताना झोप येते आप्पा. म्हणजे तुम्ही कीर्तन करू शकता, कीर्तन करण्याच्या लायकीचे तुम्ही आहे, पण तुम्ही गाडी चालवू शकत नाही. तुम्ही गाडी चालवण्याकरता तुम्ही लायक म्हणजे काय आहे? किती चांगला शब्द आहे. पण त्या शब्दाकडे पाहण्याची लोकांची, अरे नालायक म्हणजे लोकांना असं वाटतं आपल्याला फार मोठी शिवी दिली. तसं अवतार शब्द म्हणजे ब्रह्ममूर्ती असलेले संत, त्याने आपलं मूळ स्वरूप सोडून जगाच्या उद्धाराचा विचार, कल्याणाचा विचार, उद्धाराया जडा देवा, उद्धाराया जडा देवा, उद्धाराया कोण आहेत ते? महाराज सांगतात ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञान, दीप्ती, कळा. अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता मी जरा विचार करतो तर कुठून प्रवेश करायचा. म्हणजे आपल्याला जर घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर घरामध्ये प्रवेश करण्याकरता पहिले द्वार शोधावं लागते. घरात गावे दाराची सोयी, भिंती सवे डोई फोडू नये. घरात जर प्रवेश घ्यायचा असेल तर द्वार. तसं अभंगात प्रवेश करायचा असेल, आपण जर जोडून या धन उत्तम वेळा अभंग तर खालून वर यायचं. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ. हे दशे चरित्र केले नारायण हा अभंग चिंतना करता घेतला तर खालून वर यायचं. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. भावे गावे गीत हा अभंग चिंतना घेतला तर ध्रुवपदातून प्रवेश करायचा. तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपा. मग ते सांगायचं. तसं मी विचार करतो, तो पहिल्या चरणातून जर प्रवेश केला तर कार्याचा आपल्याला काय करावं लागतं. स्वरूपाचा परिचय करून देत असताना निळोबा म्हणतात ते कोण आहेत ऐका. आणि मला खूप निळोबाचे एक शब्द खूप चांगले आहेत या अभंगामध्ये. हे ध्रुवपद आहे. या अभंगाचं काय आहे? ध्रुवपद आहे. ध्रुवपद त्याला म्हणतात जे प्रधान असते, म्हणजे ज्याच्या भोवती सगळे चरण फिरत असतात. जसं आपण ग्रामीण भागामध्ये बैलगाळ असते, गाळं, आणि त्या गाळ्याला एक आख असते. आख, ती आख एका ठिकाणी स्थिर असते, ती फिरत नाही आप्पा, ती स्थिर असते एका ठिकाणी. पण त्या आखेभोवती सगळे आरे पाठी पूर्ण चाकं फिरतात. त्याला प्रधानता, जसं अभंगामध्ये प्राधान्य
ध्रुवपद त्याला म्हणतात की पूर्ण अभंग तो 3 चरणाचा असो, 4 चरणाचा असो, 6 चरणाचा असो, 14 असो की 100 चरणाचा असो, ज्या भोवती फिरतात त्याच्या भोवती चरण फिरवण्याकरता महाराज म्हणतात ते हे निवृत्तीनाथ कोण आहे ते या शब्दाने हे सर्वदर्शक नाम आहे. आपल्यापासून जे दूर असते त्याच्या संदर्भामध्ये तो, ती, ते, आणि जवळ असते त्याला काय म्हणतात, हा, ही, हे. जे जवळ असते त्याला हे म्हणतात, जे दूर असते त्याला ते म्हणतात. मग दूर काय आहे, कानोबा, तेरे, तेरे, ते. हा, ते म्हणजे काय, ते म्हणजे ब्रह्म. ते ब्रह्म म्हणजे त्याला काय आकार आहे काय, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदरना आंधळा देखना, कैसी जीव शिव तयासी भावन, पंचभौतिका नेने पंच प्राणा ओ. त्याचं वर्णन जर असल ऐका, नव्हता गाव शिव पहिलायासी काही, नाव रूपाशी आदिश ठाव नाही, म्हणती वैकुंठ ते कालच झाले बाई, क्षीरसागरणा कैसी शेषशाही हो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुणा जे ते तो. पण हे आणि हा म्हटलं, रूप धरिले सगुण चांग, रूप धरिले सगुण चांगले, चतुर्भुज गंग मला श्रवणी सोते शब्द वापरतो. तो हा रे श्रीहरी, तो म्हणजे कोणचा, हा म्हणजे कोण, तो हा विठोबा निदान कोण, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, आवले समान विटेवरी शोभती, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुवन्ति दिवेस्तवैर, वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्त्यं सामगः. ते हे समचरण साजिरे विटेवरे, पहा भीमा तेरे विठ्ठल रूप, पहा भीमा तेरे विठ्ठल रूप. ते म्हणजे काय हो, ते म्हणजे ते बस. आणि हे म्हणजे ते म्हणजे ब्रह्म, आणि हे म्हणजे जगत. विठ्ठला हे जवळचं जगत म्हटलं की जवळचं, पण जे जवळ असते ते आपल्या काही उपयोगाचं नसते. ऐका
का नसते? माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तो एकला मी दुःख भोगी कुंभ पाक. हे जे आपल्या जे जवळच आपल्याला ते राहते हे. पण धन पुत्र जन पुत्र बंधू सोय रे पिशू सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते जे असतील ते इकडे हे कडे येत नाही आणि हे ते कडे जात नाही, पण ते कडून हे कडे येतात आणि हे कडून ते कडे जातात. त्यांना संत म्हणतात. ऐक, ते तेच राहते आणि हेच राहते, पण त्या ब्रह्माकडून जीवदशेला येतात आणि जीवदशेकडून शिवदशेला सुद्धा जातात, मूळ स्वरूपाकडे जातात. त्यांना संत म्हणतात, निळोपार म्हणतात. ते हे निवृत्तीनाथ हे चारही भावंड. ऐका, त्यांचं मूळ स्वरूप जर आपण पाहिलं, देवानी शुद्धीपत्र देताना त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं कोण आहे ते. त्यांना कशाचीच गरज नाही. हे मूर्तिमंत ब्रह्मच आहे, आहेत की नाही. पण तरी सुद्धा ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुख्याख्यात ब्रह्मचित्कला, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताबाई, धन्य 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 ज्ञानदेव. कोण आहे त्यांचं मूळ स्वरूप ते जरी असलं, ते कडून हे कडे येणारे आणि हे कडून ते जाणारे, दोघांचा समन्वय करणारे ते हे निवृत्तीनाथ. कोण आहे ते? ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुक्ताबाई कोण आहेत? कोण आहे ते? प्रत्यक्ष ज्ञानाची ज्योत म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. निळोपाने मुक्ताईचं वर्णन करताना विशेष पॅकेजमधून वर्णन केलं जातं. हा, आपण निळोपाण्याचा बघ नेहमी म्हणतो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. म्हणजे तिन्ही भावंडांना वंदन करत असताना, नमन करत असताना एक विशेषण वापरलं उदारा, एक विशेषण वापरलं उदारा, आणि तिन्ही भावंडांना एका चरणामध्ये नमन केलं. नमो उदारा ज्ञानेश्वरा, नमो उदारा निवृत्तीनाथा, नमो उदारा सोपान देवा. तीन भावंडांना नमन करत असताना एक विशेषण उदारा. पण मुक्ताबाईचं वर्णन करत असताना मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, इतके विशेषण आणि एक चरण पूर्ण मुक्ताबाई करत. तसं या अभंगामध्ये सुद्धा निळोपर्यंत ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान कोण आहेत? मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, प्रत्यक्ष ज्ञानाची ज्योत म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाईचं वर्णन करत असताना लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी केले देशोधडी महान संत. मुक्ताबाईला सनकाडीची उपमा दिली. का दिली? का दिली असं? इथं मुक्ताबाई ज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाची ज्योत म्हणजे मुक्ताबाई.
सनकाडी कशाला म्हणतात? सनकाडी सनकाडी तुमच्याकडे अंबाडी आहे का? अंबाडी भिजत ठेवायची आणि भिजल्यानंतर त्याची साल काढायची, त्याच्यापासून पुढे ताग वगैरे काय, आता त्या गोष्टी सगळ्या कालबाह्य झाल्या, लोक सुशिक्षित झाले, त्या गोष्टीची काही गरज भासत नाही. विज्ञान युगामध्ये, गतिमान युगामध्ये आपण आहोत, पण गतिमान युगामध्ये नीतिमान असण्याकरता हे आपल्याला स्मरणात असलं पाहिजे. केवळ गतीला महत्त्व नाही, गतिमान युगामध्ये नीतिमान असण्याकरता हे संत विचार आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. मग ती ताक काढला की ती जे पांढरी काडी राहते त्याला काय म्हणतात? सनकाडी. ते काय करते? पूर्वीच्या काळामध्ये लाईट नव्हते, हनुमंताच्या मंदिरात फक्त दिवा असायचा, प्रविंद अखंड दिवा. आणि मग कार्तिक महिन्यामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या देखत लाईट आली, लाईटच नव्हती, अंधार होता सगळा. आणि मग काकडा आरती कार्तिक महिन्यात निघत होती, तर प्रत्येक चौकामध्ये दिवे लावायचे. तर ती सनकाडी ती शीघ्र ज्वालाग्रह आहे, म्हणजे ते एकदा पेटली की विझत नाही, आणि ते दिव्यावर लावायची आणि त्या दिव्यावर पूर्ण गावाला, म्हणजे जिथं जिथं दिवे आहेत ते गावामध्ये दिवे प्रकाशमान करायचे. म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार, अंधार दूर करून, अंधकार दूर करून जीवन प्रकाशमान करणारी जी सनकाडी आहे तिचं नाव आहे मुक्ताबाई, सनकाडी. आणि मग ज्ञानदीप्ती कळा म्हणजे काय? जिच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा अंधकार नाही, अशी प्रत्यक्ष ज्ञानाची ज्योत. नाथराय काकडा आरतीमध्ये असं बोलता, कोंदले से तेज कोठे न दिसे काही, आले मुक्ताबाई ब्रह्मज्ञानाची, आले मुक्ताबाई ब्रह्मज्ञानाची पुतळी. कोंदले तेज कोठे न दिसे काही, म्हणण्याचं कारण आहे, कोंदले से तेज कोठे नदीशे काजळी, आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. जीवन अंधकार असलेलं दैदिप्यमान प्रकाशमान करण्याकरता अनुभवाची गरज आहे. जे ज्ञान परंपरेने या संतांपर्यंत आलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबबारांनी दिलं, आणि ज्ञानोबबारायांनी ते ज्ञान जेव्हा मुक्ताबाईला दिलं, तर त्या ज्ञानाचा अनुभव, त्या ज्ञानाची अनुभूती ज्यांनी घेतली त्याचं नाव आहे मुक्ताबाई. आणि म्हणून आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. हे 4 भावंडांचं वर्णन करत असताना निळोबारा सांगतात, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. हो बरोबर आहे, संत 4ही संत निवृत्ती सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. हे संत, त्यांचं तुम्ही स्वरूप दर्शन केलं, पण त्यांचं कार्य काय आहे, त्यांचं कार्य काय आहे? निळोबारा सेवेकरता केला भंगाच्या पैकी उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, 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 उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी.
हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ऐसे करते कीर्ती जात ऐसे करते कीर्ती जात हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान त्यांचं उभारीला ध्वज, त्यांनी ध्वज उभारला. ध्वज म्हणजे काय हो? ध्वज म्हणजे पताका, ध्वज म्हणजे झेंडा. हे जसं ज्ञानोबाला बोलतात, सगळे संत सांगतात, आपण नेहमीच ऐकतो. पाहे पा ध्वजेचे चिरकूट, राया जतन करता कष्ट, तैसा मी एक पतित तरी तुझा मुद्रांकित. जे ध्वज उभा केल्यानंतर तो सांभाळण्याकरता राजाला किती कष्ट होतात. ध्वज आपल्या देशाचं, आपल्या विचाराचं, आपल्या काय प्रतीक असते. एखाद्या सगळे शिखर परिषद जेव्हा होते, सगळे G8 देशांची, त्यामध्ये प्रत्येक देशाचं काय असते, तिथं ऑलिम्पिकमध्ये तिथं प्रत्येक देशाचं काय असते, ध्वज असते. आणि ध्वज हा पुरुषार्थाचं प्रतीक आहे. ऐका, या संतांनी ध्वज उभारला, नेमकं काय केलं. आणि ध्वज उभारण्याच्या संदर्भात एक कार्यात्मक विचार येतो, एक उपरोधक उपहासात्मक येतो. एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तरी म्हणतात तू खूप चांगला झेंडा, म्हणजे तुमच्या नावाचा काय लावला, झेंडा रावला. हां हां. आणि एखाद्यानं वाईट जरी केलं, वा, त्याही पोरांना खूप मोठा तुमच्या नावाचा झेंडा. उपहासात्मकतेचा विचार केला जातो आणि कार्याने केला जातो. इथं जे निवृत्तीनाथाच्या संदर्भामध्ये, सोपान देवाच्या संदर्भामध्ये, श्रीमंत ज्ञानोबारांच्या संदर्भामध्ये, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या संदर्भामध्ये जो हा विचार आलेला आहे, हा कशाला, त्यांच्या कार्याने आलेला आहे. ऐका, काय कार्य आहे त्यांचं, असं जे कोणीच करू शकत नाही पुरुषार्थाचं कार्य, ते त्यांचं कार्य. काय कार्य आहे त्यांचं? त्यांचं एक महत्त्व दखल घेण्याजोगतं कार्य आहे. हा उभारीला ध्वज म्हणजे ज्या समाजाने, ज्या समाजाच्या हितारा करता यांनी मूळ स्वरूप सोडून आपलं स्वतःचं पतन करून घेतलं, वरून खाली आले आणि जगाचं कार्य केलं. आता खूप मोठं कार्य आहे. ते करत असताना या जगाने त्यांना तात्कालीन परिस्थितीमध्ये फार मोठा त्रास दिला. किती घटना आपल्या पुढे सांगता येतील. 8 सव्वा 8 वाजून राहिले. ते जर मी सगळं सांगत राहिलो तर आपण 2 चरणामध्येच घुटपळून राहिलो. 6 चरणाचा अभंग आहे. वेळ कमी व अभंग मोठा घेतला. तुम्हाला काही समय सूचकता आहे की नाही? पण त्याला संतांचंच वर्णन करायचं आहे. त्यांच्या वर्णनामध्ये तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, असा जर विषय तर त्यांचं चरित्र सांगायचं, दुसरं कोणाचं सांगता. पण वानावे ऐकावे, सांगणाऱ्यानेही आणि ऐकणाऱ्याने तेच सांगावं. हे तर आम्हाला माहीत आहे. तुम्ही जे सांगणार आहे जरी माहीत आहे तरी ऐका. आणि तो सांगणारे नेहमी सांगत असले तरी वाण्याने, म्हणजे सांगणाऱ्याने तेच सांगावं आणि ऐकणाऱ्याने तेच सांगावं. आणि म्हणून वेळ होऊ द्या. दादांचं नियोजन आहे 7 वाजता कीर्तनाची वेळ असताना त्यांनी 7:30 लोकांना उठवलं. मला या मुलांची खूप की होऊन राहिली. हरिपाठा करता 2 तास ते, आणि कीर्तनाकरता 2 तास, 4 तास ते जसे आहेत तसेच आहेत. हो, तुमच्या उपासनेला सुद्धा, साधनेला सुद्धा, तुमच्या तपश्चर्येला आम्ही साष्टांग प्रणिपात करतो. विठ्ठल ज्या समाजाने या 4ही भावंडांना खूप त्रास दिला, ऐका, सामान्य त्रास नाही, त्यांच्या माता पित्यांनाही दिला, त्यांनाही दिला. सगळं चरित्र आपल्याला माहीत आहे. बहुश्रुत आपण मंडळ्या त्रास दिल्यानंतरही त्या समाजाप्रती आपलं कर्तव्य जे विसरले नाहीत, त्या समाजाचं हित व्हावं म्हणून ज्यांनी अहोरात्र कष्ट केले, हा ध्वज, ऐका, असा ध्वज आतापर्यंत कोणी अपकार्यावर उपकार करणे, ही विचारवृत्ती, या विचाराचा ध्वज ज्या संतांनी फडकवला, महाराज म्हणता उभारीला ध्वज.
तिही लोकावरी, पर एका लोकामध्ये नाही. ऐका, केवळ या लोकामध्ये नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ तिही लोकामध्ये त्यांचं कार्य आहे. तिन्ही लोकांमधलं कार्य. तीन लोकांमध्ये काय कार्य आहे? स्वर्गामध्ये काय कार्य आहे? पितर जीव घातले. शेषामध्ये काय कार्य आहे? शेषबंदी माथा. आणि भूतलावर काय कार्य? आणि म्हणून या तिन्ही लोकांवर त्यांची कीर्ती आहे. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ऐका, एखाद्या व्यक्तीची कीर्ती, त्या कीर्तीला काय असतात? मर्यादा असतात. देश चराचरामध्ये त्यांची कीर्ती. ज्यांची विठ्ठला कालाचा जर विचार केला, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य त्यांच्या कीर्तीचा घट स्थिर आहे, त्यांच्या कीर्तीला मर्यादा. माझी कीर्ती माझी उभय लोकी कीर्ती सोहळा कीर्ती सोहळा मान, हे त्यांची कीर्ती आहे. हे म्हणजे त्या कीर्तीला मर्यादा नाही. ऐका, देशाच्या नाही, कालाच्या नाही. मग निरोबर ऐशी चर आचारी, चरामध्ये न अचरामध्ये ऐशी चराचरी कीर्ती यांची. कोण आहेत ते? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. एवढंच त्यांचं कार्य आहे का? महाराज, याच्या पलीकडे त्यांचं कार्य आहे. काय कार्य आहे? त्यांचा परिचय करून देत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तरुण सगुण रूपे केली बाळ क्रीडा. 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 सगुण रूप
वाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान 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 लीला रेडा निगाचे बोलविला रेडा निगाचे रूप धारण करून धरुणे सगुण रूपे केली बालक्रीडा बाळलीला केली जगे ख्याती मिरविली चांगयाची हरली अहम ममता. म्हणजे त्या भावंडांनी सगुण रूप धारण करून काही लीला केली, त्यामध्ये बालक्रीडा हा शब्द वापरला. बालक्रीडा भगवंताच्या आणि बालक्रीडा संतांच्या. आपल्या काही बालक्रीडा होऊ शकत नाही, आपल्या काळक्रीडा होऊ शकतात. म्हणजे काळाच्या जवळ जाण्याकरता केलेले प्रयत्न, लीला काळाच्या जबड्यात जाण्याकरता. पण बाळलीला केली किंवा धरुणे सगुण रूपे केली बाळ क्रीडा. काय केलं त्या क्रीडेमधलं, म्हणजे लीला चरित्रामधला एक भाग निळोपारे अधोरेखित करताना बोलविला रेडा निगम वाचे. रेड्याच्या मुखात हे त्यांचं काय कोणीच करू शकत नाही, म्हणून उभारिला ध्वज. आतापर्यंत ह्या कार्याचं चिंतन करत असताना कर्तुम अकर्तुम यथा कर्तुम या संतांच्या कार्याचं विशेषत्व असं आहे. रेडा बोलवणे, भिंत चालवणे आणि स्त्रियेचा पुरुष करणे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे कार्याचा परिचय असल्यामुळं आता कोणी करू शकलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा ध्वज काय मनात चिंतन आहे ते त्या रेडा बोलवण्याचं आपलं नेहमी प्रसंग आपण ऐकतोच. पण ज्या ब्रह्मसभेमध्ये शुद्धीपदार्थ आल्यानंतर उपहासात्मक विचार होऊन यांच्याकडून जे लीला घडली त्याच्या पाठीमागं भला मोठा भेष आहे की त्या विद्वान पंडितांसमोर वेदाध्ययनाचा अधिकार त्यांच्याच अट्टहासाने कोणाला आहे तर तो रेड्याला सुद्धा आहे हे दाखवून देण्याचं काय. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ वेदांता हरविला, गर्भ वेदांता हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ वेदांता हरविला, गर्भ वेदांता हरविला. शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानो माझा हरे ज्ञानो माझा साधकांचा माय बाप करुचले हरे ताप सर्वा भूते तो करूप हरे ज्ञानो माझा साधकांचा माय हरे ताप भूते तो हरे ज्ञानो वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. त्या
मंडळीचा गर्वहरण लीला कशा करत असतात. भगवंतानी गोवर्धन लीला केली, कशा करता केली. इंद्राचा अहंकार नष्ट होण्याकरता, त्याचा गर्व नष्ट होण्याकरता ह्या मंडळीला. मग ते रेडा बोलवण्यामुळं काय झालं, दोन सिद्धांत झाले. संतांनी जे हे कार्य केलं, उभारीला ध्वज तीही लोकावरी, यांचा जो पुरुषार्थाचं वर्णन जेव्हा निळोबारे करतात की ते काय कार्य आहे त्यांचं हे कार्य आहे की संत संगतीमध्ये रेडा आला, त्याच्याकडून वेद बोलवून घेतला. कसा बोलला, कुठं बोलला, सगळ्याला आपल्याला माहिती आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण रेडा बोलवल्यानंतर ज्या रेड्यावर भगवान ज्ञानोबाराने कृपा केली, होता तुमची कृपा पशु बोले, या संतांनी ज्याच्या रेड्यावर सुद्धा कृपा केली तर तो वेद बोलू शकते. आणि ज्या रेड्यावर कृपा केली, संतांनी कृपा केली, या भावंडांनी कृपा केली, पुढे तो रेडा जो निर्बुद्ध आहे, जो कशा आपल्या उपहासाचा विचार आहे, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, सर्वात निर्बुद्ध, ज्याला स्वतःची बुद्धी नाही, ज्याला स्वतःची आई कळत नाही, इतका निर्बुद्ध असलेला, त्याच्याबद्दल खूप चिंतन आहे. पण इतका निर्बुद्ध ज्ञानोबाराने धृतराष्ट्राला उपमा देताना याचा विचार केला. कोणाचा, जैसा म्हैसा कैसा, उगाची असे, जसा पूर्वीच्या काळामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये ज्या नद्या होत्या त्याच्यामध्ये पाणी आटत होतं आणि डबके होत होते. मग त्या डबक्यामध्ये तो बसायचा. एकदा बसला की एखाद्या वेळेस खूप पाणी येत होतं, एकदम पाणी आलं वर, काही पाऊस झाला की लोंढा येत होता. त्याला काय म्हणतात, लोंढा. काही मराठी भाषेतले शब्द जरा कालबाह्य होऊन राहिले. आता नवीन पोराला लोंढा काही कळणार, कारण नदीच कळते. तुमच्या भाग्यवान आहे की तुम्हाला इतकं पाणी, इथल्या सगळ्या राजकीय लोकांचा जो खऱ्या अर्थाने इथला मी पाहिलं केवढा मोठे बंधारे, पाण्याचं नियोजन, हे सगळ्या लोकांनी, ही सगळी राजकारणामध्ये असलेली मंडळी यांनी त्याचं नियोजन केलं पुढच्या 50 वर्षाचं. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ते पाण्याचं दर्शन होते. लोक पाणी करतात, पाणी दिसत नाही, दर्शन नाही पाण्याचं आमच्या भागामध्ये. पण आपण भाग्यवान आहोत. कुठं तर इथं नदी होती, नदीचं अस्तित्व राहिलं नाही. आणि मग आता लोकांना काय कळणार आहे. त्या नदीमधून, एखाद्या छोट्या नदीमधून मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला आणि तो लोंढा येत होता. मग लोंढा आल्यानंतर हा रेडा त्या डबक्यामध्ये बसलेला असायचा. आणि बसलेला असतानंतर लोंढा आल्यानंतर यांनी आपल्या एखाद्या तीराला जायला पाहिजे, पण हा जात नव्हता. तो लोंढा याला तसाच ढकलत होता, बिना तिकीट प्रवाह. त्याला त्याच्यामध्ये आनंद, म्हणजे या लोंढ्यातून आपल्याला बाहेर जायचा एवढी बुद्धी ज्याच्याकडे नाही, उगाची असे त्या डबक्यामध्ये तो उगाच बसलेला असतो. इतका निर्बुद्ध ज्ञानोबाराला धृतराष्ट्राला उपमा देण्याकरता याच्याशी दुसरा कुठलाच प्राणी दिसला नाही, कारण तो इतका निर्बुद्ध आहे. आणि असतानाही ज्ञानोबाराने कृपा केल्यामुळं त्या रेड्याचं मंदिर आहे. त्या रेड्याच्या समाधीसमोर कीर्तन करताना रेडे महाराज की जय जय जयकार करावा लागतो. त्या रेड्याची वारी भरते वद्य एकादशीला. कशा करता बोलून राहिलो, होता तुमची कृपा, या संतांनी रेड्यावर जरी. आणि अशा प्रकारचा पुरुषार्थ उभारीला ध्वज, हे त्यांचं कार्य आहे. धरुण सगुण रूपे केली बाल क्रीडा, बोल विला रेडा, निगम वाचे मग वास केला. अलंकापुरासी पिंपळ द्वारासी कनकाचा, हे त्यांच्या वैभवाचं वर्णन आहे. कशाचं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, हे त्यांचं वैभव आहे. काय, मग वास केला अलंकापुरासी. संत जेव्हा कार्य करत असतात, कार्याने त्यांचा परिचय होत असतो. आणि कार्य संपलं या जगाच्या उद्धाराकरता 3 गोष्टी ठेवून ते निघून जात असतात. त्याच्यामधली पहिली गोष्ट आहे कीर्ती, दुसरी गोष्ट आहे ज्ञान, आणि तिसरी गोष्ट आहे समाधी. विठ्ठल वेळेच्या अभावी सरळ चरण म्हणून पुढे जातो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनी जन, राहिले ते ज्ञान जगा माझी. हो, कीर्ती सोडून जातात, ज्ञान सोडून जातात. जगाच्या उद्धाराकरता पुरुषार्थ संतांचा असल्यामुळं नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान. गेले मुनिजन अनादि जे आदि,
समाधी जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. ते जगाच्या उद्धाराकरता कीर्ती ज्ञान आणि समाधी सोडून जात असतात आणि जगाचा उद्धार अविरतपणे अखंडपणे करत असतात. आणि म्हणून मग वास केला अलंकापुरासी पिंपळद्वारासी कनकाच्या. असा संतांचा जो पुरुषार्थ आहे तो कळण्याकरता निळोबारा म्हणतात. असा त्यांचा कार्य आणि ऐका वैभवानी आणि स्वरूपाने जेव्हा परिचय करून देतात, परिचय करून दिला. पण अशा संतांचं चिंतन केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे? निळोबारा शेवटच्या निरामने जाचा नामे करिता घोष निरामने जाचा नामे करिता घोष निरामने जाचा नामे करता घोष निरामने जाचा नामे करिता घोष नातळी देश कलिकाळा नातळी देश कलिकाळा देहे नृते नाथ ज्ञानेश्वर सोपान
तळती दोष कडी काळाची हे भावंड यांचं खूप असते गुणासक्तीने जर आपण चिंतन केलं किंवा नामासक्तीने तर आपल्या पदरामध्ये काय फल मिळते त्याचा चिंतन निळोबाऱ्या शेवटच्या चरणात सांगतात. यांच्या नावाचा जर तुम्ही घोष केला, त्यांचं नामस्मरण केलं, ऐका, कारण हे काही नावं नाहीत, हाळा मासाच्या देहाला मिळालेली हे नावं नाहीत, ह्या परमार्थातील अवस्था आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळं आम्ही या संतांच्या या भावंडांच्या नामस्मरणाने आपल्याला काय प्राप्त होणार आहे हो. नाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. तुम्हाला जर घरी बसून काही गोष्टी अपेक्षित असल्या, आपल्या मुलाबाळामध्ये आपण आहो, आपल्या वाट्याला आलेले कर्म आपण करतो, ते कर्म करून घरी राहून जर आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर फक्त या चार भावंडाचं नामस्मरण आहे त्या परिस्थितीमध्ये करा. काय होईल हो. स्मरता निवृत्ती. बरं, काय होईल स्मरण केलं तर निवृत्तीनाथांचं. पावलो विश्रांती, ज्याची जीवाला नितांत गरज आहे ते प्राप्त होईल. संसाराची शांती झाली माझ्या. 3 अक्षर आहेत निवृत्तीनाथांचे. त्या निवृत्तीनाथांच्या 3 अक्षराचा जप केला. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. हे त्यांच्या नावाचं फल आहे. ऐका, निवृत्ती निवृत्ती पाप नुरेची चित्ती. केवळ घरी बसून आपण या 4 भावंडांच्या निवृत्तीनाथांचं स्मरण केलं तर हे फल तुम्हाला प्राप्त होईल. बरं, तुम्ही ज्ञानोबारांचं नामस्मरण केलं, ज्ञानदेव, ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, किंवा 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे कोण बोलले, ऐसे शिवादिदेव बोलिले. चला, सोपान ही 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, होय ब्रह्म साक्षात्कारे, सत्वर जाणीजे. ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञान दीप्ती कळा या 4 भावंडांचं नामासक्तीने जर तुम्ही चिंतन केलं. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. अहो, घरी बसून तुम्हाला मुक्ती मिळेल. हा, मुक्ती मिळत नाही, मुक्ती कुठेही मिळते, पण मुक्ती मिळण्याकरता नाही ज्ञानेन सदृश्यम, ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही, अनाधिकाराला ज्ञान प्राप्त होत नाही. प्राप्त झालेलं ज्ञान विरक्तीशिवाय टिकत नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणे, हा सगळा दुरापास्त कठीण विषय आहे. पण संताच्या नावाचं सामर्थ्य असं आहे, या 4 भावंडांच्या नामाचं वलय आहे, या 4 भावंडांच्या नावाची फलश्रुती आहे. तुम्ही जर केवळ मुक्ताबाई मुक्ताबाई असं जरी म्हटलं, म्हणून आपल्या मुलाबाळांचं नाव असं ठेवत जा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. लोक हे नावं ठेवत नाहीत, भलतेच नावं ठेवतात. तो माझा विषय नाही, मी तिकडे जात नाही. मुक्ताबाई नाव ठेवलं. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. एका एका भावंडाचं नामस्मरण केलं तर काय प्राप्त होते स्वतंत्र सांगितलं. महाराज, आम्हाला 4ही भावंडांचं नामस्मरण करण्याची इच्छा आहे. हां, हे तर खूप चांगलं आहे. तुम्ही जर 4ही भावंड नामस्मरण केलं, ऐशी ही 14 अक्षरे, कैशी निवृत्तीनाथांचे 3, ज्ञानोबारांचे 4, 4 आणि 3 7, सोपान काकाचे 3, मुक्ताबाईचे 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14. ऐशी 14 अक्षरे. कदाचित तुम्ही उच्चार केला नाही, उच्चार झाला, तुम्ही ऐकलं, कोणी उच्चार केला, तुम्हाला उच्चार करणं शक्य नाही, त्यांनी उच्चार केला, तुम्ही फक्त श्रवण केलं. ऐशी 14 अक्षरे, जो ऐके कर्ण विवरे, की उच्चारी मुखाद्वारे, तया जीवनाची इति कर्तव्यता ज्याच्यामध्ये आहे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एका जनार्दनी प्रेम, एका जनार्दनी नाम, जो जप करील धरील प्रेम, तया नाही पुन्हा जन्म, ऐसे पुरुषोत्तम बोलिले. तुम्ही जर या 4 भावंडांचं नामस्मरण केलं आणि विशेष मुक्ताबाईच्या सह केलं
कारण मुक्ताबाईंचा आणि या 4 भावंडांचा काय संबंध आहे ऐका. भाऊ 3 आणि बहीण 1. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई तैसे मुक्ताबाई आम्हामध्ये. आईसाहेबांचं फार मोठं कौतुक आहे या 4 भावंडामध्ये. आणि म्हणून तर आदिशक्ती मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर आणि संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगाव संस्थान याचा फार मोठा समन्वय आहे. मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्यामध्ये मुक्ताबाईंच्या समाधी प्रसंगामध्ये जे अभंग आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त वर्णन आपेगावचंच आहे. कशाचं आहे? नामा म्हणे सहज सहज शब्द आहे की नाही. वाठ मायभूमी आम्ही पाहू डोळा ऐका. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषादी मुक्ताबाईच्या समाधी प्रसंगातले जेवढे अभंग आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त वर्णन या जन्मभूमी स्थळाचं आहे. आणि हो ते ऋणानुबंध ते सगळं समन्वय दादांच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून या संस्थांच्या माध्यमातून आपल्या दोन्ही संस्थांचा समन्वय गेल्या अनेक शतकापासून आपण सांभाळतो आहोत. आणि म्हणून अशा 4ही भावंडांच्या नामाचा प्रताप निळोबारे सांगतात. निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष ना तळती दोष कडी काळाचे. तुम्हाला कुठं हो. आणि म्हणून आजही त्या परंपरा राखीच्या निमित्ताने आणि साडीच्या निमित्ताने आपण पुढे नेतो आहोत. येणाऱ्या पिढीला तो संदेश देतो आहोत. हे दोन्ही संस्थांचं कार्य स्तुत्य आहे. त्यांच्या उपक्रमाला खरा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि अशाच प्रकारचा समन्वय पुढे सुद्धा ज्ञानोबारांनी आदिशक्ती मुक्ताबाईंनी आपल्याकडून करून घ्यावा अशी मुक्तेनं प्रार्थना करतो. आणि या 4ही भावंडांच्या संदर्भामध्ये आपण नाम आसक्तीने रूप आसक्तीने गुण आसक्तीने उपासक बनून आपली खऱ्या अर्थाने आपली वाटचाल जीवनाची करावी. आणि ते करण्याकरता लागणारी शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आदिशक्ती मुक्ती आपल्या सर्वांना देतील ही प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा ज्या संतांच्या नामघोषामध्ये हे सगळं सामर्थ्य आहे त्या संतांचं चिंतन करू. तत्पूर्वी या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी फळकरी वारकरी गावकरी सगळे या परिसरातील अन्नदाते आश्रयदाते विशेष करून या मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत खासदार आहेत भोंबरे कुटुंबातीलच त्यांचे बंधू शिवराज सिंह भोंबरे आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे कार्यकर्ते मित्रपरिवार वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी खऱ्या अर्थाने सर्वांच्या चरणी